अमरावतीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात तेली समाज आक्रमक झाला आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेली समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी अपमानास्पद, अश्लील आणि जातीय स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप तेली समाजाने केला आहे। या वक्तव्यामुळे राज्यभरातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। तसेच जरांगे पाटील यांच्यावर कारवाई झाली नाही तर राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही तेली समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। या आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र तेली समाजाचे विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जनसमर्थन न्यूज अमरावती। बातमी अशी आहे की आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभागाद्वारे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस साहेब यांच्या नेतृत्वाखाली की जरांगे पाटलांनी जे काही वक्तव्य केलं, सन्माननीय बावनकुळे साहेब जे महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करणं, त्यांच्या स्वतःच्या चरित्रावर वक्तव्य करणं हे फार चुकीचं आहे। या चुकीचा आम्ही अतिशय तीव्र निषेध करतो आहे। तुम्हाला जर मागण्या मागायच्याच आहे तर तुम्ही शासन दरबारी जा ना, कोणाच्या स्वतःच्या पर्सनल ह्याच्यावर तुम्ही कशाला बोलता? जरांगेला कोणी दिला अधिकार की पर्सनल ह्याच्यावर बोलायचं की त्यांचं साहेबांचं हे असं आहे, साहेबांचं ते तसं आहे, साहेबांचं ते तसं आहे? म्हणजे काय पोरखेळ लावला का महाराष्ट्रामध्ये त्यांनी? म्हणजे मुख्यमंत्र्यांना ते शिवा देतात, उपमुख्यमंत्र्यांना ते शिवा देतात, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना ते शिवा देतात। म्हणजे याला कोणी अटकाव कोणी करणारं नाही आहे का? एवढ्यापर्यंत जर ते असतील तर त्यांनी एक लक्षात ठेवावं की महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जर का त्याच्यावर कारवाई केली नाही, त्याला जर अटक केली नाही तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पूर्ण महाराष्ट्र आंदोलन छेडेल। अजूनपर्यंत त्यांनी ओबीसी हा निघालेला बाहेर पाहिलेला नाही आहे। ज्या दिवशी ओबीसी रस्त्यावर उतरल ना तर जरांगेला एक सांगून दे आमच्याकडनं की तुला रस्त्यावरही चालणं मुश्किल करून टाकू आम्ही, जर तू असा बावनकुळे साहेबांच्या बाबतीत असं वक्तव्य करत असशील की त्यांचं पोट असं आहे, त्यांचा चेहरा असा आहे, त्यांचं हे असं आहे। कोणी अधिकार दिला त्याला? त्या अधिकाराचा गैरवापर करू नका। मला लोकशाहीचा हा गैरवापर करू नका। लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही जा, लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही लढा, त्याला आमची ना नाही आहे। पण तुम्ही जर कोणाच्या पर्सनल याच्यावर आणि विशेष करून आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर बोलत असाल ते आम्ही कदापि सहन करून देणार नाही। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। जर त्याला अटक झाली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू।